राजगडाची गोष्ट. खूप खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सुंदर डोंगर रांगांमध्ये एक छोटा मुलगा राहत होता. त्याचे नाव ओजस होते. त्याला किल्ल्यांच्या कथा ऐकायला खूप आवडायचे. एक दिवस त्याची आई त्याला म्हणाली, ओजस, आज मी तुला एका खास किल्ल्याची गोष्ट सांगणार आहे. ओजसच्या डोळ्यात चमक आली. कोणत्या किल्ल्याची आई? त्याने विचारले. आई हसली आणि म्हणाली, हा किल्ला आधी मुरुमदेव नावाने ओळखला जात होता. मुरुमदेव? ओजसने विचारले. होय, आई म्हणाली. पण मग आपले शूर शिवाजी महाराज आले. त्यांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर या किल्ल्याकडे पाहिले. शिवाजी महाराजांनी मुरुमदेव किल्ल्याची उंची, त्याची मजबूत रचना आणि सुरक्षितता पाहिली. त्यांना वाटले, हा किल्ला स्वराज्याची राजधानी बनवण्यासाठी अगदी योग्य आहे. महाराजांनी लगेचच किल्ल्याची दुरुस्ती केली आणि त्याला एक नवीन नाव दिले, वजा राजगड. राजगड म्हणजे राजाचा किल्ला, स्वराज्याची शान. ओजसने डोळे मोठे केले. राजगड, किती सुंदर नाव. आई म्हणाली, होय. आणि हा राजगड किल्ला तब्बल 26 वर्षे आपल्या स्वराज्याची राजधानी होता. 1648 ते 1670 पर्यंत याच राजगडावरून महाराजांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, स्वराज्याचे नियोजन केले आणि आपल्या लोकांना सुरक्षित ठेवले. राजगड किल्ला महाराजांच्या शौर्याची आणि दूरदृष्टीची साक्ष देतो. तो आजही अभिमानाने उभा आहे, आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देत. ओजसने आईकडे पाहिले. आई, मला पण एकदा राजगड बघायला जायचं आहे. आईने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, नक्कीच बाळा, आपण लवकरच जाऊया. आणि अशा प्रकारे ओजसने राजगडाची गोष्ट ऐकली. त्याला समजले की कसे एक जुना किल्ला स्वराज्याची राजधानी बनला आणि शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा साक्षीदार झाला.